राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेली आहे। बघा, राज्यातील 52 लाख रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। ज्या नागरिकांना ज्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळवायचे असतील तर त्या रेशनधारकांनी अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, आजपासून अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। जे रेशनधारक अर्ज करतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू, तांदूळ आणि रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, रेशनधारकांना आज GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GRच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील 52 लाख रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, ज्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवायचे असतील तर त्या रेशनधारकांनी हा अर्ज सुद्धा करायचा आहे। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, रेशनधारकांना तुम्ही सुद्धा मागील काही दिवसांपासून YouTube वरती आणि Facebook वरती वारंवार बातम्या सुद्धा ऐकलेल्या असतील की आजपासून पैसे सुरू झाले, उद्यापासून पैसे सुरू झाले, परंतु प्रत्यक्षामध्ये याच्या अगोदर पैसे सुरू झालेले नव्हते। परंतु तशा प्रकारे काल GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GRच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर हे पैसे प्रत्येक महिन्याला किती मिळतील, कोणत्या रेशनधारकांना पैसे मिळणार, कोणते रेशनधारक या पैशांसाठी अपात्र ठरतील, तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या रेशनधारकांना या रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा रेशनधारकांना हे पैसे सुद्धा मिळणार नाहीत, परंतु ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशाच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशन कार्डच्या आधारावरती फक्त पैसे मिळणार नाहीत, तर या पैशांसोबत रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारक महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या योजनांचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत, कोणकोणत्या योजनांचे अर्ज सुरू होणार आहेत, याच्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजे एकंदरीत रेशनधारकांसाठी आनंदाचे 3 निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो चौथा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारक महिलांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो आनंदाचा निर्णय म्हणजे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे एकंदरीत रेशनधारकांसाठी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 4 पैकी पहिला आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती पैसे, दुसरा आनंदाचा निर्णय मोफत किराणा, तिसरा आनंदाचा निर्णय विविध योजनांचा लाभ आणि चौथा आनंदाचा निर्णय वर्षाला 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। तर एक एक करत हे 4 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणते रेशनधारक पात्र ठरतील, कोणते रेशनधारक अपात्र ठरतील, तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा। बघा, तुम्हाला 2 वेळा सांगितले आहे, तिसऱ्या वेळा सुद्धा
सांगत आहेत। जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला तुमच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असतं आणि तुमच्यासाठी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत सुद्धा असते। तर बघा, रेशनधारकांना तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, परंतु एक दुःखाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, एक वाईट निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे काही रेशनधारकांचे रेशन धान्य सुद्धा बंद होणार आहे, तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे। बघा, मागच्या 2 महिन्यांपासून राज्य सरकारच्या असे निदर्शनास आलेले आहे की भरपूर असे नागरिक आहेत की ते रेशनचं धान्य रेशन दुकानामधून घेतात आणि ते रेशनिंगचं धान्य आपल्या गावामधील किराणा दुकानामध्ये विकत आहे। बघा, अशा प्रकारच्या घटना राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे जे नागरिक अशा प्रकारचे कृत्य करत आहेत त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होईल, त्यांचे रेशन कार्ड बंद सुद्धा होणार आहे। परंतु जे नियमितपणे स्वतःसाठी त्या रेशन धान्याचा वापर करत असतील, रेशन धान्य घेत असतील, त्यांना काळजी करायची गरज नाही। बघा, जे 4 आनंदाचे निर्णय आहेत ते आनंदाचे निर्णय बघून घेऊयात। दुःखाचा निर्णय सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजेच या 4 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती पैसे मिळणार। बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलेल्या असतील, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व रेशनधारकांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण काल GR सुद्धा काढण्यात आलेला होता, तर त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा द्यायचे आहेत। म्हणजेच ज्या रेशनधारकांच्या घरामध्ये जास्त सदस्य असतील त्यांना जास्त पैसे मिळतील, ज्यांच्या घरामध्ये कमी सदस्य असतील त्यांना कमी पैसे सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच प्रत्येक सदस्याच्या नावावरती हे पैसे सुद्धा व्यवस्थान राहणार आहेत, परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार नाहीत। फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना हे पैसे सुद्धा मिळणार आहे। तर त्या 14 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु रेशनधारकांना या 4 आनंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना मिळणार नाही। म्हणजेच आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। याच्यासाठी 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे रेशनधारक या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, या 4 नियमांपैकी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे रेशनधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजेच या 4 आनंदी निर्णयांचा लाभ फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना मिळणार आहे। त्यासोबत जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे रेशनधारक भारत देशाचे रहिवासी सुद्धा असायला पाहिजेत। बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असू द्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर दुसऱ्या राज्याचे रहिवासी असू द्या, म्हणजेच एकंदरीत तुम्ही भारत देशाचे रहिवासी असावे। त्यानंतर जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं आणि जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे रेशन कार्डची KYC सुद्धा केलेली असावी, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक सुद्धा केलेली असावी। बघा, जे रेशनधारक या 4 नियमांचे पालन करतील किंवा 4 नियमांचं पालन करत असतील अशा रेशनधारकांना या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, आता आपण 4 नियम बघितलेले आहेत, आता आपण 4 आनंदाचे निर्णय एक एक करत बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने समजणार आहे। म्हणजेच तुम्ही फक्त हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो परंतु त्याच्यामध्ये सर्व माहिती सुद्धा देण्यात आलेली असते। बघा, रेशनधारकांना या 4 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती पैसे मिळणार। आता हे पैसे कोणाला मिळणार, किती मिळणार आणि कधीपासून मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, रेशनधारकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिला GR काढण्यात आलेला होता, त्यानंतर या जुलै महिन्यामध्ये दुसरा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच 25 जुलै 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी हा GR काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये 14 जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या रेशनधारकांचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहे। तर त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे, परंतु जे उर्वरित 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना
त्यांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा सुद्धा मिळणार आहे। तर या किराण्यामध्ये गहू असणार आहे, तांदूळ असणार आहे, साखर असणार आहे, मोहरीचे तेल असणार आहे, सोयाबीन असणार आहे, मीठ असणार आहे, मैदा असणार आहे, हरभरा असणार आहे, विविध प्रकारच्या डाळी असणार आहेत, मसाल्याचे पदार्थ असणार आहेत। म्हणजेच एकंदरीत आपण जो किराणा भरत असतो तोच किराणा तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती देण्यात सुद्धा येणार आहे। बघा, तुम्हाला प्रत्येक सणाला शिधा मिळत होता, परंतु राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून हा शिधा बंद सुद्धा करण्यात आलेला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा निर्णय म्हणजे रेशनधारकांना मोफत किराणा, तुम्हाला 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून हा मोफत किराणा सुद्धा मिळणार आहे। त्या 9 वस्तू सुद्धा सांगितलेल्या आहेत। तर आता आपण बघून घेऊयात। बघा, 2 निर्णय बघितलेले आहेत, आता आपण तिसरा आनंदाचा निर्णय बघून घेऊयात। बघा, तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांच्या कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहेत। तर या योजना कोणकोणत्या आहेत, कसा अर्ज करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, रेशनधारक महिलांना प्रमुख 4 योजनांचा अर्ज करता येणार आहे। तर याच्यामध्ये पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी, तिसरी योजना म्हणजे सौर चूल योजना, चौथी योजना म्हणजे डांका मशीन योजना। बघा, या 4 योजनांचा अर्ज रेशनधारक महिलांना करता येणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। तर बघा, या शिलाई मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत जे पिठाची गिरणी योजना आहे तर या योजनेचा अर्ज समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये करायचा आहे। त्यानंतर जे तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना, या योजनेचा अर्ज सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे। आणि जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे सौर चूल योजना। बघा, या योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड म्हणजेच तुम्हाला या सौर चूलसाठी सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, एकंदरीत 4 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहेत। बघा, आता पहिला आनंदाचा निर्णय पैसे मिळणार, दुसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती किराणा मिळणार, तिसरा आनंदाचा निर्णय विविध योजनांचा लाभ आणि चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। तर हे गॅस कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। तर बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने राज्यातील रेशनधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा केली आहे। योजनेच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजे एकंदरीत तुम्हाला सुद्धा या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार। तर हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल त्यांना मोफत किराणा मिळेल, परंतु ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल अशा रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। फक्त 14 जिल्ह्यामध्ये रेशनधारकांना हे पैसे मिळणार आहेत। बघा, या 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा अहिल्यानगर, तिसरा जिल्हा जालना जिल्हा, म्हणजे टोटल मिळून 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या 14 जिल्ह्यांची यादी देणार आहे। परंतु रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे पैसे देण्यात येणार आहेत हे पैसे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहेत। म्हणजे सरसकट सर्व रेशनधारकांना मिळणार नाही। 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना रेशन कार्डच्या आधारावरती जर धान्य घ्यायचे नसेल तर या रेशनच्या मोबदल्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, रेशनधारकांना सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। तुम्ही जर या नियमांचं पालन करत असाल, नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। परंतु जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसत नसतील अशा रेशनधारकांनी आपले रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागामध्ये सरेंडर सुद्धा करायचं आहे, अन्यथा अशा गोष्टी निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे।